त्यांचं स्वागत केलं पाहिजे, कारण तुमच्या सर्वांचा कलागुणांचा आविष्कार त्यांनी त्या याच्यामध्ये आणलेला आहे, माध्यमामध्ये आणलेला आहे, म्हणून सर्वांचं देखील काही निमित्तानं मनपूर्वक स्वागत. यानंतर मी आदरणीय डॉक्टर कैलास आंबोळे सर यांना नम्र अशी विनंती करतो की सर आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर आणि मच्छोदरी शिक्षण संस्था संचलित कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय अंबड यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जालना जिल्हा युवा महोत्सव समारोप समारंभाप्रसंगी मी आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आजच्या या समारोप तथा पारितोषिक वितरण समारंभाचे अध्यक्ष माजी मंत्री माननीय राजेश भैया टोपे साहेब, आजच्या या पारितोषिक वितरण समारंभाच्या प्रमुख अतिथी सिने अभिनेत्री माननीय वैशालीताई दाभाडे, विद्यापीठाचे कुलसचिव माननीय प्रशांतजी अमृतकर, या ठिकाणी ज्यांनी अतिशय परिश्रम घेतले युवा महोत्सवाच्या पूर्वी आणि युवा महोत्सव चालू असताना देखील, ते जालना जिल्ह्याचे समन्वयक डॉक्टर सुधाकर जाधव, ज्यांच्या मुख्य संयोजनाच्या अंतर्गत हा अतिशय सुंदर सर्वगुण संपन्न असा युवा महोत्सव या ठिकाणी संपन्न होतो आहे किंवा झाला असं देखील आपल्याला म्हणता येऊ शकेल. ते महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर मिलिंदजी पंडित सर, सांस्कृतिक समन्वयक डॉक्टर विनोद जाधव सर आणि मंचावर उपस्थित असणारे माझे सहकारी सल्लागार समितीचे सदस्य डॉक्टर किशोर शिरसाट, डॉक्टर समाधान इंगळे, यासोबतच अन्य माझे सहकारी, शिवाय मंचावरती उपस्थित असणारे प्राध्यापक भगवान सिंग डोभाळ सर, प्राचार्य थिटे सर, उपस्थित समोर विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणाचे असणारे सदस्य, महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक, संघप्रमुख, सोबतच विद्यार्थी, कलावंत आणि माध्यमांचे प्रतिनिधी, आपणा सर्वांच्या प्रती मी प्रथमतः कृतज्ञता व्यक्त करतो. सर्वांना माहिती आहे, काल भैयासाहेब नव्हते. गेल्या भैयासाहेब मी या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छितो की माननीय कुलगुरू महोदय प्राध्यापक डॉक्टर विजय फुलारी सर यांनी विद्यापीठाची सूत्र हाती घेतल्यानंतर अनेक आमूलाग्र बदल करण्याचा प्रयत्न केला की जे बदल स्पष्टपणे सर्वच ठिकाणी दिसून येताना आपल्याला दिसतात. विशेष म्हणजे सरांची एक संकल्पना होती की आपल्याकडे केंद्रीय युवा महोत्सव हा विद्यापीठ स्तरावरती होतो, त्याऐवजी साधारणपणे 450 पेक्षा अधिक महाविद्यालय संलग्नित आहेत. ही महाविद्यालय खेड्यापाड्यामध्ये आहेत, यांच्यासाठी आपण महोत्सवाचं विकेंद्रीकरण करूया आणि जिल्हा स्तरावरती महोत्सव आयोजित करू. तब्बल 12 वर्षानंतर आपण पुन्हा जिल्हा स्तरावरती युवा महोत्सवाचं आयोजन करतो आहोत आणि त्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने प्रतिसाद देखील मिळालेला आहे. गतवर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी 346 महाविद्यालयांनी नोंदणी केली. विद्यार्थी कलावंतांची संख्या 2164 आहे. हे आजपर्यंतच्या विद्यापीठाच्या इतिहासामध्ये वाढत गेलेल्या प्रतिसादाचं एक द्योतक आहे असं म्हणता येईल. आणि विशेष म्हणजे भैयासाहेब, या ठिकाणी जालना जिल्ह्यातून विद्यार्थिनी, कलावंत विद्यार्थिनींची संख्या ही विद्यार्थ्यांपेक्षा अधिक आहे. 58% विद्यार्थिनी या महोत्सवामध्ये सहभागी झालेल्या आपल्याला दिसतात. एकूण 71 महाविद्यालयांनी नोंदणी केली होती, परंतु खरं सांगायचं तर एक शोकांतिका आहे की अनेक महाविद्यालय नोंदणी करतात आणि त्यांना असं वाटतं की आपण नोंदणी केली म्हणजे आपली जबाबदारी संपलेली आहे. तसं मुळीच नाही.
मात्र असं असताना देखील केवळ 57 महाविद्यालयांनी या महोत्सवामध्ये सहभाग घेतला, प्रत्यक्ष सादरीकरण केलं, हे या ठिकाणी मला आवर्जून सांगायचं. जे संघ या महोत्सवामध्ये सहभागी झाले त्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि आभार देखील मानतो की तुम्ही तुमच्या महाविद्यालयामध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी प्रयत्न करत आहात. सोबतच हा महोत्सव जो आहे, तुमच्या लक्षात आलं असेल की यामध्ये आपण आमूलाग्र बदल केलेले आहेत. बदल कोणते आहेत? भैया साहेबांना मी या ठिकाणी सांगेल की आपल्याकडे जो केंद्रीय युवा महोत्सव व्हायचा त्या महोत्सवामध्ये 36 कला प्रकारांचा अंतर्भाव होता. या 36 कला प्रकारांमध्ये 10 कला प्रकार हे महाराष्ट्राच्या लोककलेच्या अंतर्गत असायचे. या सर्वांमध्ये आपण बदल केला आणि ज्या स्पर्धा राज्य, विभाग आणि राष्ट्रीय पातळीवरती होतात, केवळ अशाच 28 कला प्रकारांचा अंतर्भाव आपण या महोत्सवामध्ये केलेला आहे. तर 4 जिल्हा स्तरावरती होणारे जिल्हा महोत्सव, यातून प्रथम, द्वितीय आणि तृतीय प्रावीण्य संपादन करणारे विद्यार्थी कलावंत यांच्यासाठी आम्ही 27 ते 29 सप्टेंबर 2025 या दरम्यान विद्यापीठामध्ये केंद्रीय युवा महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे. जे उर्वरित 10 लोककला प्रकार आहेत त्यांचा आपण विद्यापीठ नामविस्तार दिनापूर्वी म्हणजेच 14 जानेवारी 2026 पूर्वी विद्यापीठामध्ये लोककला महोत्सव आयोजित करत आहोत. असं स्वतंत्रपणे युवा महोत्सव आणि लोककला महोत्सव घेणारं महाराष्ट्रातलं आपलं एकमेव विद्यापीठ आहे, हे मी या ठिकाणी अभिमानाने सांगतो. तुम्हाला लक्षात आलं असेल की भारतीय संगीत, भारतीय नृत्य याचा देखील यामध्ये अंतर्भाव आहे आणि दुसरीकडे पाश्चात्य संगीताचा देखील अंतर्भाव आहे. म्हणजे एकीकडे आपण पारंपरिकतेशी जोडलेलो आहोत तर दुसरीकडे आपण आधुनिकतेशी सुद्धा नाळ जोडलेली दिसते. अशा प्रकारचा सांस्कृतिक समन्वय असणारा हा युवा महोत्सव आहे. या ठिकाणी कालपासनं, खरं तर त्या अगोदर 2 दिवसापासनं निसर्गाने आपल्या समोर एक मोठी अडचण निर्माण करून ठेवली होती. आम्ही इथे येण्याच्या अगोदरच म्हणजे माझी माननीय कुलगुरू महोदय माझ्या सातत्याने संपर्कात असायचे, अमृतकर सर सातत्याने संपर्कात होते की अंबड तालुक्यामध्ये खूप पाऊस पडतोय आणि आपल्या महोत्सवाचं काय होणार. म्हटलं मत्स्योदरी महाविद्यालयाची तयारी अतिशय उत्तम पद्धतीने चालू आहे आणि या ठिकाणी कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही आणि त्याच पद्धतीने झालं. एकीकडे पाऊस पडतोय, उद्घाटन समारंभ झाल्यानंतर कला प्रकारांचं सादरीकरण व्हायला लागलेलं होतं, विद्यार्थ्यांमध्ये उत्साह अधिक शिगेला पोहोचायला लागलेला होता आणि दुसरीकडे मात्र छानपैकी मस्त पाऊस कोसळत होता. आम्ही पाहत होतो, म्हणजे ज्याला मी सतत म्हणतो की बनचुके प्राध्यापक, कर्मचारी, आम्ही पावसापासून दूर होतो आणि विद्यार्थी मात्र या स्टेज पासून त्या स्टेज पर्यंत जात असताना पावसात एन्जॉय करत जातो. म्हणजे ज्या पद्धतीनं महोत्सवाच्या कलांचा त्यांनी आनंद घेतला त्याच पद्धतीनं पावसाचा देखील त्यांनी आनंद घेतला आणि त्याचा परिणाम असा झाला की दरम्यानच्या काळामध्ये पुन्हा पाऊस आला नाही. आज सकाळपासून देखील पाऊस आलेला नाही. मी गेल्या 2 महोत्सवातला अनुभव सांगतो की बक्षीस वितरण संपतं आणि त्यानंतर पावसाला सुरुवात होते. हे धाराशिव जिल्ह्यामध्ये घडलेलं आहे, हे बीड जिल्ह्यामध्ये देखील असंच घडलंय आणि इथं देखील असंच घडणार आहे. मित्रांनो, तुमच्या या प्रामाणिक प्रयत्नाला निसर्गाने दिलेला हा प्रतिसाद आहे, हे मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं. मी कालही म्हणालो होतो की आमचे जे असणारे महाविद्यालयाचे संघ प्रमुख आहेत, या संघ प्रमुखांनी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिलं पाहिजे. आपण फक्त मार्गदर्शकाच्या भूमिकेमध्ये असलं पाहिजे. मित्रांनो, मला या ठिकाणी आवर्जून सांगायचंय की आपण वारंवार सांगितलेलं आहे, स्पर्धेमध्ये नियम महत्वाचे आहेत, स्पर्धेमध्ये वेळ महत्वाची आहे आणि या स्पर्धेमध्ये शिस्त महत्वाची आहे. नियमांमध्ये 19-20 असं काही नसतं, हे परत एकदा मी सांगतो. म्हणजे एखाद्या वेळी तुम्ही सिग्नल क्रॉस करून गेला लाल दिवा सुरू असताना तर तिथे म्हणत नाही की जाऊ द्या, सोडून देऊया, तसं नसतं. त्या ठिकाणी तुम्हाला कायद्यानुसार दंड होतो. इथं देखील तुम्ही लक्षात घ्या की 4 मुलं ज्या संघामध्ये आवश्यक असतात तिथं 2 घेऊन येतात आणि मग परीक्षकांनी सांगितलं की पुन्हा म्हणतात की आम्हाला माहिती, आम्हाला बक्षीस देणार नाही.
मला वाटतं मी प्राध्यापक आहे आणि मी जाणीवपूर्वक हे वाक्य वापरतोय की पहिल्यांदा आपल्याला संघ प्रमुख म्हणून आपल्या जबाबदारीची जाणीव झाली पाहिजे. नियम वाचा. विद्यार्थ्यांची कोणतीही चूक नसते, कारण त्यांना ह्या सगळ्या गोष्टी माहिती नाहीत. तुम्ही त्यांचे मार्गदर्शक आहात, तुम्ही संघ प्रमुख आहात, तुमच्या महाविद्यालयाचं नेतृत्व करता आणि असं असताना जर तुमच्याकडून चुका होत असतील संघाकडून, अर्थात त्या तुमच्या स्वतःच्या चुका असतात. आपल्या स्वतःच्या चुका आहेत. आपण त्या चुकांची स्वतः स्वीकार केला पाहिजे आणि त्यातून समोर आलो पाहिजे. माझं म्हणणं एकच आहे, ठीक आहे 5 मिनिटांची वक्तृत्व स्पर्धा आहे, एखादा विद्यार्थी 6 मिनिटे बोलतो, उत्तम बोलतो, मग त्याला आपण स्पर्धेत ठेवायचं का? आणि त्याला राज्य पातळीवरती घेऊन जायचं का? त्याला राष्ट्रीय पातळीवरती तो टिकू शकेल का? कदापि नाही, कारण त्या ठिकाणी नियमांचा विचार केला जातो. आणि म्हणून हे नियम माझ्या दृष्टिकोनातून, सल्लागार समितीच्या दृष्टिकोनातून आणि विद्यापीठाच्या दृष्टिकोनातून, आयोजकांच्या दृष्टिकोनातून महत्वाचे आहेत. त्याचाही तुम्ही स्वीकार करा. विद्यार्थ्यांना त्या पद्धतीने सराव करण्यासाठी प्रवृत्त करा. एवढीच माझी या ठिकाणी अपेक्षा आहे. तुम्ही जिंकणार आहात. जे जिंकतील त्यांचं अभिनंदन आणि जे जिंकणार नाहीत त्यांचं देखील अभिनंदन. कारण मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही अनुभव घेणं खूप महत्वाचं होतं. मी कालही म्हणालो की तुमच्या महाविद्यालयामध्ये हा महोत्सव संपन्न झाला. पुढच्या वर्षी मात्र अधिकाधिक विद्यार्थी यामध्ये सहभागी होण्यासाठी प्रयत्न करतील. मला घ्या या पद्धतीने पुढे येतील आणि निश्चितच असं घडणार आहे. शेवटी पुन्हा एकदा संघ प्रमुखांना माझी विनंती आहे, मित्रांनो, आपण प्राध्यापक आहात. विद्यार्थ्याने खूप परिश्रम केले, त्यांच्याकडून तुम्ही परिश्रम करून घेतले. पारितोषिक स्वीकारताना कृपया करून त्यांना पहिल्यांदा समोर येऊ द्या. त्यांच्या अगोदर तुम्ही पळू नका, त्यांना समोर येऊ द्या. त्यांच्या पाठोपाठ तुम्ही या, कारण मेहनत त्यांनी केली, घाम त्यांनी गाळलाय. तुमचं मार्गदर्शन निश्चितच महत्वाचं होतं, आहे आणि राहील. पण याचं देखील आपण भान ठेवलं पाहिजे, हेच मला या ठिकाणी सांगायचं आहे. शेवटी या महाविद्यालयाच्या प्रती, विशेषतः मत्सोदरी परिवाराच्या प्रती मी विद्यापीठाच्या वतीने कृतज्ञता व्यक्त करतो. कारण आम्ही जे काही आवाहन केलेलं होतं त्या आवाहनाला मत्सोदरी परिवाराने प्रतिसाद दिला आणि विशेषतः अंबडच्या या महाविद्यालयाने अतिशय उत्तम पद्धतीने या महोत्सवाचं नेटकं आयोजन केलं. त्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर मिलिंद पंडित सर, सांस्कृतिक समन्वयक डॉक्टर विनोद जाधव सर, सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, स्वयंसेवक यांच्या प्रती मी ऋण व्यक्त करतो. आणि यासोबतच ज्या परीक्षकांनी मराठवाडा असेल, मराठवाड्याच्या बाहेरचे असतील, आपला अमूल्य वेळ दिला आणि स्पर्धेचं परीक्षण केलं, त्या परीक्षकांच्या प्रती देखील कृतज्ञता व्यक्त करतो. लक्षात ठेवा, परीक्षकांचा निर्णय अंतिम आहे. परीक्षकांनी जो निर्णय दिलेला आहे तो विद्यापीठाच्या आणि तुमच्या हिताचा आहे, तुमच्या महाविद्यालयाच्या हिताचा आहे, एवढाच विचार करा. आणि शेवटी आमच्या विद्यापीठाचे, आपल्या विद्यापीठाचे कुलगुरू माननीय प्रोफेसर विजय फुलारी सर, जे सातत्याने आपल्या सर्वांच्या पाठी असतात, आमच्या पाठीशी आहेत, त्यांच्या प्रती आभार व्यक्त करतो. कुलगुरू, कुलसचिव महोदय आणि सोबतच विद्यापीठाच्या आमच्या युवा महोत्सव सल्लागार समितीचे सर्व सदस्य, व्यवस्थापन परिषद, अधिसभा आणि विद्या परिषद या सर्वांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो. आणि गेल्या तब्बल 1-1.5 महिन्यांपासून माझ्यासोबत रात्रंदिवस राबणारे माझ्या कार्यालयातील कर्मचारी, त्यासोबतच माझे सहकारी असणारे प्राध्यापक डॉक्टर किशोर शिरसाट, डॉक्टर समाधान इंगळे, डॉक्टर देवराज दराडे, डॉक्टर संदीप देशमुख, डॉक्टर अर्जुन मोरे, डॉक्टर शशिकांत पाटील, डॉक्टर विद्या पटवारी या प्राध्यापकांसमवेत गजानन पालकर, अविनाश साळुंके, पंकज बेडसे, नागनाथ सदाफुले, सुभाष, सुधीर बलखंडे, नितीन कडू, अनिल केदारे, खेंडके, श्री काळे, ज्यांनी अकाउंटची जबाबदारी स्वीकारलेली आहे आणि यासोबतच अतिशय उत्तम पद्धतीने काम करणारे वैभव कराळे असतील आणि कुलदीप चव्हाण असतील, या सर्वांनी अतिशय मोलाचं सहकार्य केलेलं आहे, याची मला जाणीव आहे. मित्रांनो, हा महोत्सव जो यशस्वी झालाय तो तुमच्या सर्वांमुळे झालेला आहे. मी फक्त निमित्त मात्र आहे, एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. धन्यवाद.